नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारी 3च्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतोय लासलगावच्या बाजारपेठेतनं, कांदा बाजारपेठेतनं एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की लासलगावमध्ये कांदा लिलाव ठप्प झालेले आहेत. सहाय्यक निबंधक व्यापाऱ्यांमधली बैठक जी आहे ती निष्फळ झाली आहे आणि बैठकीत तोडगा न निघाल्यानं ही बैठक निष्फळ झाल्याचं कळतंय. साठवणुकीवर केंद्र सरकारने मर्यादा घातली आहे आणि त्याचा निषेध म्हणून कालपासून व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद केले. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद आहे, त्यामुळे बाजारपेठेपर्यंत आणलेला जो कांदा आहे, शेतकऱ्यांचा कांदा, तो जैसे थे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कांद्याच्या चाळीमध्ये पडू नये. बोलूयात आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्याबरोबर. बब्बू, चर्चेच्या माध्यमातून व्यापारी म्हणजे व्यापारी यांनी जे लिलाव बंद केलेले तो तिढा सोडवावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत, पण काय झालं बैठकीत जेणेकरून ही बैठक निष्फळ ठरली आहे? विशाल, गेल्या 2 दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये जे कांदा लिलाव आहे ते ठप्प आहे. केंद्र शासनाने जी मर्यादा टाकलेली आहे कांदा साठवणुकीवर ते व्यापाऱ्यांना मान्य नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे का आम्ही 25 टन आमच्यासाठी ही फार कमी मर्यादा आहे आणि ती वाढवण्यात यावी किंवा ते रद्द करण्यात यावी या मागणीसाठी व्यापारींनी एका प्रकारे अघोषित बहिष्कार टाकला आहे. 2 दिवसापासून लिलाव बंद असल्यामुळे आज सहकार विभाग खळबळून जागं झालं आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते बैठका घेत आहे. लासलगावला सहाय्यक निबंधकांनी बैठक घेतली, तर पिंपळगाव बसवंतला DDR बैठक घेत आहे. मात्र लासलगावला जी बैठक होती ती निष्फळ ठरली आहे. व्यापारी जे आपल्या भूमिकेवर ठाम आहे का जोपर्यंत कांदा साठवणुकीची मर्यादा वाढून मिळत नाही तोपर्यंत आम्ही लिलावात भाग घेणार नाही. त्याच्यामुळे आता एक कांदा लिलाव कधी सुरू होणार आहे याच्यावर संभ्रम आहे आणि अनिश्चितता आहे आणि याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसतोय. कारण आता सणासुदीचा काळ आहे आणि अशा वेळेला सलग जर लिलाव बंद असले तर कांदा कुठे विकावा असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे. विशाल, बब्बू, जुना कांदा संपला आणि नवीन कांदा हा अर्थात या लिलावाच्या माध्यमातून बाजारपेठेमध्ये येणार आहे. शेतकऱ्यांशी देखील तुम्ही चर्चा केली असेल, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? शेतकऱ्यांची जेव्हा चर्चा गेली तर काही शेतकऱ्यांकडे अद्यापही जुना कांदा आहे आणि लाल कांदाही यायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे कांद्याची आवक आता पुढे वाढणार आहे आणि कांदा आवक वाढली तर म्हणजे भाव कमी होतातच आहे. पण जर आता जी साठवणूक ठेवलेला कांदा जुना आहे तो सडतोय, लाल कांदा ठेवायला जागा नाही. कारण हा लाल कांदा जो आहे तो नाशवंत असतो, जास्त दिवस तो टिकत नाही. मग आता लाल कांदा काढायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली, तो ठेवायचा कुठे? तो तातडीने विकणं गरजेचं आहे आणि अशा वेळेला जर लिलाव बंद असले तर तो विकावा कुठे? त्याच्यामुळे सर्वात जास्त फटका आणि केंद्र शासनाचे धोरण आणि व्यापाऱ्यांचं आडमुठे धोरण याच्यामुळे याच्या दोघांत भरडला जातोय तो कांदा उत्पादक शेतकरी. बब्बू, पण या काय वाटतंय या सगळ्या याच्यात, म्हणजे ही चर्चा जरी निष्फळ ठरलेली असली तरी काय म्हणजे पुढला अंदाज काय येतोय? जोपर्यंत विशाल, म्हणजे खरं तर काय आहे का जे कांदा व्यापारी आहेत एका प्रकारे यांची मोनोपॉली आहे आणि विशेष म्हणजे जे कांदा खरीददार आहे ते मोजके आहे आणि जर ते बाजार समितीत नाही आले तर का लिलाव होणारच नाहीये. आणि व्यापाऱ्यांची जेव्हा आम्ही चर्चा केली तर ते म्हणते ठीक आहे आम्ही कांदा खरेदी करू. मनमाडचा विचार केला, लासलगावचा विचार केला तर 20-25 प्रमुख व्यापारी आहे. ते म्हणतात 25 टन आम्ही खरेदी केल्यानंतर जो उर्वरित कांदा राहणार आहे शेतकरी मोठ्या संख्येने तो कोण खरेदी करेल? शासनाने ते तरी खरेदी करावं असं शेतकरीही म्हणतात आणि व्यापारीही म्हणतात. त्याच्यामुळे याच्यात एकच पर्याय दिसून येतोय कांदा साठवणुकीची मर्यादा वाढवली तरच लिलाव सुरू होतील. धन्यवाद बब्बू या सगळ्या माहितीबद्दल. कांदा साठवणुकीची मर्यादा जी ती जर व्यापाऱ्यांना वाढवून मिळाली तर पुन्हा एकदा व्यापारी जे आहेत ते लिलाव सुरू करतील एकूण असं दिसून येत आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी औरंगाबादमधनं की क्रीडा विभागाचे विविध खेळातील बनावट प्रमाणपत्र तयार करून त्या आधारे शेकडो भामट्यांनी क्रीडा कोट्यातून शासकीय नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला. जिल्हा क्रीडा विभागाच्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय नोकरी मिळवणाऱ्या 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बोलूयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या बरोबर आहेत. सचिन, काय माहिती याबद्दल? क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या वतीने गेल्या काही वर्षांमध्ये 265 जे क्रीडाचे प्रमाणपत्र आहेत ते वाटप करण्यात आले होते आणि शासकीय नोकरीमध्ये एक क्रीडाचा कोटा असतो त्या कोट्या आधारे या ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते बनावट प्रमाणपत्र जे
देऊन शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. आणि ही गोष्ट उघड झाल्यानंतर पुण्यातील क्रीडा विभागाने औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधला आणि त्यानंतर ही सर्व घटना समोर आली. त्यानंतर औरंगाबाद क्रीडा विभागाने पोलीस आयुक्तालयाकडे थेट तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करून 200 लोकांचं सुमारे 200 लोकांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त यांनी दिलेली आहे. आणि ही प्रमाणपत्रे कुठे छापण्यात आली आणि या प्रमाणपत्र आधारे अजून किती लोक नोकरीच्या प्रमाणपत्र कोणाकोणाला दिलं गेलं याचा पोलीस तपास आता करत आहेत. मात्र या पाठीमागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता सध्या पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. साधारण 200 जणांवरती या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी अशाच पद्धतीने म्हणजे बनावट प्रमाणपत्र वापरून त्यांनी नोकऱ्या मिळवल्याचं बोललं जात आहे आणि हा सगळा प्रकार जो तो पुढे आल्याचा आपण बघतो. याबद्दल विस्तर तक्रार आता दाखल करण्यात आली. धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे मुंबईच्या संदर्भातली की मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत ड्रोन हल्ल्याची शक्यता आहे, मिसाईल हल्ल्याची शक्यता जी ती वर्तवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी त्यामुळेच आता अलर्ट जारी केला. गर्दीची ठिकाणं टार्गेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना अधिक सावध राहावं लागणार आहे. कारण ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मिसाईल हल्ला होऊ शकतो अशी एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आणि मुंबई पोलिसांनी याबद्दलचा अलर्ट जारी केला. गर्दीची ठिकाणं टार्गेट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि त्याच अनुषंगाने हा जो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्या अलर्टच्याच अनुषंगाने आता ठिकठिकाणी तपासणी जी आहे ती केली जात असणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. पण पोलीस ज्या पद्धतीने सतर्क आहेत त्याच पद्धतीने आता मुंबईकरांना देखील मुंबईकर नागरिकांना देखील अलर्ट राहावं लागणार आहे. यानंतरची बातमी अशी की मराठा आरक्षणावरील सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली आणि त्यामुळे आता काही तासांनी ही सुनावणी होणं अपेक्षित आहे. न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या खंडपीठाकडे आज एकूण 28 प्रकरण आहेत आणि त्यात मराठा आरक्षणाच्या याचिकेचा दुसरा क्रमांक होता. पण सरकारी वकील मुकुल रोहितगी उपस्थित नव्हते आणि त्यामुळे कोर्टानं याचिका पास ओव्हर केली आहे. म्हणजे आजच्या अन्य सुनावण्या झाल्यावर या याचिकेवर सुनावणी होईल. मराठा आरक्षणाबाबत सुनावणी सुरू झाली. यावेळेस राज्याचे सरकारी वकील गैरहजर होते. माझ्या वतीने उपस्थित असलेले ॲडव्होकेट संदीप देशमुख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आणि स्पष्टपणे सांगितलं की 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे आपण हे प्रकरण पाठवलेलं आहे. हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवलं असल्यामुळे सदरील प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानेच ऐकावं हे आपल्याकडे लागलेलं आहे. तर आपल्याला विनंती आहे प्रकरण आपण तिथं सुनावणीसाठी पाठवावं. यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने विचारलं राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे. राज्य सरकारच्या वकिलांना विचारल्यानंतर राज्य सरकारचे वकील त्या ठिकाणी हजर नव्हते. मग आमच्या वकिलांनी पुन्हा एकदा न्यायालयाला विनंती केली ॲडव्होकेट संदीप देशमुख यांनी की राज्य सरकारचे वकील हजर नाही आहेत, हे प्रकरण प्रलंबित ठेवावं, कुठलाही निर्णय न्यायालयाने देऊ नये, सरकारची बाजू ऐकावी. यावर ते प्रकरण प्रलंबित होतं आणि आता पुन्हा एकदा त्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. याच्यामध्ये आमच्या वतीने ॲडव्होकेट संदीप देशमुख व सरकारच्या वतीने ॲडव्होकेट मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं की आम्ही 5 न्यायमूर्तींकडे सुनावणी घेण्याची मागणी केली होती, परंतु ही सदरील मागणी 5 न्यायमूर्तींच्या समोर न जाता हे प्रकरण पुन्हा आपल्याकडे लागलेलं आहे. याकरिता आम्हाला तिकडं हे प्रकरण पाठवण्यात यावं याची अर्जन्सी आहे. यावर न्यायालयाने सांगितलं आम्ही हे प्रकरण आज ॲडजॉर्न करतो. ॲडजॉर्न केल्यानंतर 4 आठवड्याची तुम्हाला मुभा देतो. 4 आठवड्याच्या वेळेमध्ये तुम्ही माननीय सरन्यायाधीश यांच्याकडे अर्ज करावा, विनंती करावी, लेखी विनंती करावी किंवा ओरल विनंती करावी व त्यांना सांगावं हे मॅटर आपल्याकडे रेफर झालेलं आहे, आपण याच्यावर निर्णय घ्यावा. आज एवढं सगळं काही न्यायालयामध्ये घडलेलं आहे. त्याच्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना आता 5 न्यायमूर्तींकडं परत एकदा मॅटर मेन्शन करण्याची मुभा मिळालेली आहे. याच मुद्द्यावरती खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी.
सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे. या संदर्भात बोलण्याकरिता माझ्यासोबत छत्रपती संभाजी राजे आहेत. काही क्षणापूर्वीच निकाल आलेला आहे. सर, या निकालाकडे कसं बघता आपण? मला राज्य सरकारचा मुद्दाच अजून समजलेला नाही. तुम्ही ज्यावेळी आपल्याला स्थगिती मिळाली आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने विनंती केली, काय विनंती केली की आमची सुनावणी अप्रोप्रिएट बेंचकडे द्यायला पाहिजे. बरोबर आहे. आता अप्रोप्रिएट बेंच म्हणजे काय हे तिने स्पष्टीकरण केलं नाही. आणि आज तुम्ही काय म्हणता, जे अशोकरावांनी काल बोलून दाखवलं होतं की आमची सुनावणी हे खंडपीठाकडे नको, आमची सुनावणी ही आपल्या कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे जायला पाहिजे. मग हेच कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे जावं हे त्या दिवशी तुम्ही का म्हटलं नाही? ह्याच्यामध्ये 100% ह्यांचं नियोजन नव्हतं. म्हणजे राज्य सरकार मराठा समाजासंदर्भात गंभीर नाही असं तुमचं म्हणणं आहे का? आता तर ह्यांनी आपलं खंडपीठाचे जे आपले न्यायाधीश आहेत त्यांनी खडसावून टाकलं. आम्ही तुम्हाला ऑलरेडी आमचा निर्णय दिलेला आहे. आणि जर तुम्हाला हीच भूमिका पाहिली होती की ते कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे जायला पाहिजे, घटनापीठाकडे जायला पाहिजे, तर मग त्यावेळी का मांडलं नाही? मग तुम्ही त्यावेळी अप्रोप्रिएट बेंच का शब्द वापरला? अप्रोप्रिएट बेंचचे शब्द वापरण्याच्या ठिकाणी तुम्ही लार्जर बेंचकडं, घटनापीठापुढं जावं, कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे जावं, हे का तुम्ही बोललं नाही? आणि म्हणून न्यायाधीशांनी सुद्धा खडसावलं ते ना. आता नाही, पण दरम्यान ज्या पद्धतीनं पहिल्यांदा सुनावणीच्या वेळेस सरकारी वकील उपस्थित राहिले नाही, आता पास ओव्हर झालं, त्यानंतर आता सरकारी वकील उपस्थित राहिले, कपिल सिब्बल दिसत होते, मुकुल रोहतगी दिसत होते, सचिन पाटील, मोठी फौज होती, पण सरकार मराठा समाजाला कुठलाही दिलासा देऊ शकले नाही, कारण की कोर्टाने त्यांचं म्हणणंच ऐकून घ्यायला तयार नाही आहे. आम्ही अत्यंत दुःखी आहोत. हे काय बरोबर नाही आहे. हे तुम्ही खेळ करण्याचा प्रकारच आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने ही जर भूमिका आज मांडायची होती तर तुम्ही का मांडली नाही अगोदर? यानंतर वेळ झाला की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.